नमस्कार मंडळी. शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाला धर्मांध म्हटलेलं आहे. वारकरी संप्रदायाला धर्मांध म्हणून शरद पवार नेमकं काय साध्य करू इच्छितात? जो वारकरी संप्रदाय काल समतेचं प्रतीक होता, आजही समतेचं प्रतीक आहे आणि भविष्यातही समतेचंच प्रतीक असणार आहे, त्या वारकरी संप्रदायाला धर्मांध म्हणण्यामागे शरद पवार यांचा वारकरी संप्रदायामध्ये फूट पाडण्याचा कुटील डाव असू शकतो का? कारण अशा प्रकारे वक्तव्य करणं हे शरद पवार यांना शोभा देत नाही. पण त्याच वेळेला शरद पवार अशी वक्तव्य जाणून बुजून करतात जेव्हा त्यांना त्यामागे काहीतरी राजकारण करायचं असतं, आणि ते राजकारण पवार करू इच्छितात एवढं निश्चित आहे. वारकरी संप्रदायाला अभिप्रेत असं कोणतंही कार्य शरद पवार किंवा त्यांच्यासारख्या सेक्युलर नेत्यांनी केलं नाही. या वारकरी संप्रदायाला या सेक्युलर नेत्यांनी नेहमीच गृहीत धरलं. शक्य होईल तिथे वारकरी संप्रदायाला खाली आणण्याचं, नीच दाखवण्याचं काम या सेक्युलर नेत्यांनी केलं. अर्थात पवार त्यात लीडवर आहे. शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे म्हणते की माझ्या पांडुरंगाला मटण चालतं, नॉनव्हेज चालतं, मांसाहार चालतो, आम्ही एकादशीला मांसाहार करतो, हे वक्तव्य सुप्रिया सुळे करते. त्यावेळेस वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या जातात. पण सुप्रिया सुळे यांचे वडील अर्थात शरद पवार याबाबत आपल्या मुलीचे कान उपटत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की सुप्रिया सुळे यांनी ही काही वक्तव्य केली त्याला शरद पवारांचा अप्रत्यक्षरित्या पाठिंबा असतो. आता हे सगळं नेमकं का होत आहे? वारकरी संप्रदायाला पवारांसारख्या सेक्युलर नेत्यांनी नेहमी गृहीत धरलं. वारकरी हा साधा बोळा आहे, तो विठ्ठलाच्या भक्तीत रममाण नसतो आणि त्यामुळे त्याचा आपल्याला काही धोका नाही. झालंच तर हा वारकरी संप्रदाय आपल्या मागे निवडणुकीला उभा राहतो, असा भ्रम शरद पवार आणि त्यांच्या सेक्युलर नेत्यांना होता. आणि त्यामुळे या संप्रदायाच्या वारीमध्ये जेव्हा संविधान दिंडी घुसली किंवा मुस्लिम आले, डावे घुसले आणि त्यांनी ही वारी अपवित्र करण्याचा, म्हणजे त्याच्या धर्मांध आणण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेसही ही मंडळी सगळी गप्प होती. पण जो खरा वारकरी आहे त्याला हे कळत होतं, तर तो हे जाणून होता. काही भोळे वारकरी त्यांना बळी पडलेही. पण ज्या वेळेस मध्ये अल्ला आणण्यात आला त्यावेळेस मात्र हे षडयंत्र आहे हे वारकरी संप्रदायालाही कळलं. महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षांच्या काळामध्ये ज्या वेळेस या वारकरी संप्रदायाला निग्लेक्ट करण्यात आलं, त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं, इतकंच नाही तर वारकरी संप्रदायाची आषाढीची वारी ही हेच सरकार कंटिन्यू राहिलं तर पुढे सुरू राहील का, अशी परिस्थिती निर्माण झाली. वारकरी संप्रदाय हे जाणून होता, बघत होता. आणि या सेक्युलर म्हणजे महाविकास आघाडीचा जे सेक्युलर सरकार होतं त्याचे हे सगळे धंदे कळत होते. एक प्रकारे या संप्रदायावर खाला घालण्याचा प्रयत्न त्या 2.5 वर्षांच्या काळामध्ये झाला आणि हे वारकरी संप्रदाय जाणून होता. हे 2.5 वर्षांचं सरकार नको, ते जर पुन्हा पुढचे 5 वर्ष झालं तर आषाढीची वारी बंद होईल, भजन कीर्तन बंद होईल, हे वारकऱ्याच्या मनावर कोरलं गेलं. आता हे कोरलं गेल्यानंतर या वारकरी संप्रदायाचे जे कीर्तनकार प्रवचनकार होते त्याने ही जबाबदारी आपली मानली की महाराष्ट्रात वारी बिंदोक व्हावी, भजन कीर्तन बिंदोक व्हावं, यासाठी हे कीर्तनकार प्रवचनकार
2024च्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर गावोगावी जाऊन प्रवचन कीर्तन करत होते. त्यांना कुठल्या राजकीय पक्षांनी सांगितलं म्हणून नाही, तर आपला संप्रदाय इंटॅक्ट राहावा, कायम राहावा, यासाठी ही मंडळी प्रयत्न करत होते. आणि त्यातून त्यांनी जनप्रबोधनाचं, लोकप्रबोधनाचं काम केलं आणि त्याचे परिणाम हे विधानसभा निवडणूक 2024 मध्ये दिसले मित्रांनो. महायुतीला जे प्रचंड बहुमत मिळालं, याच्यात सगळ्यात मोठा वाटा जर कोणाचा असेल तर तो या कीर्तनकार प्रवचनकारांचा होता, जे वारकरी संप्रदायाचे होते. आणि हे पवारांना कळत होतं, पवारांना ते दिसलं होतं. कारण पवारांना ज्या पद्धतीने आता रिॲक्ट झाले आहेत, त्यामागे तेच कारण होतं की या संप्रदायाने आपल्याला सत्तेबाहेर काढलं, सत्तेत ठेवलं नाही, हे पवारांना कळलं. आणि मग भविष्यात अशा प्रकारे वारकरी संप्रदाय आपल्या विरोधात जाऊ नये किंवा वारकरी संप्रदायाची जी ताकद आहे ती ताकद कमी व्हावी, या अर्थाने पवार यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. वारकरी संप्रदायाला थेट धर्मांध म्हटलेलं आहे. या संप्रदायात 60% लोक धर्मांध आहेत असं ते म्हणतात. त्याच्या मागचं कारण पवारांना कळतंय की हा संप्रदाय आता आपल्या मागे कधीही उभा राहणार नाही. तसा वारकरी संप्रदाय कुठल्याही राजकारणात नसतो, पण या देशाचं नागरिक म्हणून मतदान करत असतो. आणि तो संप्रदाय हा मोठा आहे. त्याला कळतं की आपली वारी बिंदोक व्हावी, आपल्याला भजन कीर्तन प्रवचन करता यावं, तर राज्यात कोणाचं सरकार असावं. आणि ते त्याने 2024च्या निवडणुकीत दाखवून दिलं. आणि पवार नखशिकांत हादरले. आजपर्यंत पवारांसकट सगळ्यांनी यांना गृहीत धरलं होतं. आता गृहीत धरून चालणार नाही, हे वारकरी संप्रदायाने दाखवून दिलं. त्या संप्रदायातल्या प्रवचनकार कीर्तनकारांनी दाखवून दिलं. आणि त्यामुळे पवारांनी आता या वारकरी संप्रदायामध्ये फूट पाडण्याचं चाल रचलेली आहे, चाल खेळलेली आहे. पण ती इतकी सोपी नाहीये. कारण वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान विठ्ठल आहे. आणि हा विठ्ठल एकच आहे, ज्याला मांसाहार चालत नाही. तो विठ्ठल या वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान आहे. आणि जे या संप्रदायात फूट पाडू इच्छितात ते म्हणतात माझा विठ्ठल वेगळा आहे, त्याला मांसाहार चालतो. अशा ढोंगी लोकांच्या मागे वारकरी संप्रदाय उभा राहणार नाही. आणि ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.